उंदीर नसेल रे घरात. अरे सकाळी तुला एक दाखवलं पण हर्ष. तर ज्या गोष्टीचा तिला डाऊट आहे ना की घरात उंदीर आहे, त्याच गोष्टीची भीती आपण तिला घालू. तिच्यासाठी थोडीशी बागेसाठी वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. पूजाचा डाऊट थोडासा कन्फर्म होत चाललाय की घरामध्ये उंदीर आहेच, कारण की इथे थोडाफार कचरा दिसतोय, काहीतरी आणून टाकल्याचं. हे तर आपण नव्हतं ठेवलं. आज आपण चेक करू खरंच उंदीर आहे की नाही घरामध्ये. दुपारी थोडा वेळ काढू आणि वरती वगैरे चेक करून घेतो मी पण. मम्माच्या आणि डॅडाच्या बोलण्याच्या आवाजामुळे बेबी पण उठलं होतं सकाळी सकाळी. गुड मॉर्निंग. बाय बाय करते मग पूजा. चार्जर वगैरह अर्धा ऑमलेट इथं घरीच ठेवून गेली आहे. तुलाच ठेवले ते. ठीक आहे सर. पोचली का? ओके ओके बाय. रात्री थोडंसं तेल पूजाने मालिश वगैरे केलं होतं तर ते केस चपचपीत दिसतात आहे माझे. बिचारीने एवढं असं ऑमलेटची पोळी तिने एवढ्या माझ्यासाठी करून वगैरे गेली एवढं घाई गडबडीत असताना पण आपल्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन चालू आहे फ्रेंड्स. हे मगाशीच सुचलं. जसं आता म्हणजे पूजा किचनमध्ये आली सकाळी तर ते आपण लिंबू काल इथं बाहेर ठेवले होते, तर थोडंसं लिंबूच्या वरतून कुरतडून थोडंसं ते इथं कचरा पडला होता, तुम्ही बघितलाच असेल. तर त्याच्यावरून पूजाचं कन्फर्म झालंय की घरामध्ये उंदीर आहे. त्या गोष्टीचा फायदा आपण घेणार आहे तिला घाबरवण्यासाठी. तर हा तिला घाबरवण्याचा प्रँक असणार आहे. बघू ती कसं रिॲक्ट करते, काय करते, परत भडकते किंवा ते समजून जाईल. सकाळच्या गोष्टी तर आवरून झाल्यात. नाश्ता वगैरे करून आणि भाव्याला पण देऊन भाव्याचं पण दूध इथं उकळलंय. त्यानंतर आपण मग तयारीला लागू की उंदीर आता कुठून शोधू, कसला शोधू, काय करू, कुठे ठेवू, त्याला कसं लपवूया आपण सगळं बघूया कसं करतोय ते मॅनेज. तर ज्या गोष्टीचा तिला डाऊट आहे ना की घरात उंदीर आहे, त्याच गोष्टीची भीती आपण तिला घालू. तिच्या समोरच असं काहीतरी पद्धतीने उंदीर आणू की ती अशी घाबरली पाहिजे. जस्ट आत्ताच फ्रेंड्स सगळे भांडे धुवून झाले. बापरे काय अनाउन्समेंट आहे. इतका जोर म्हणजे लांबून येत होता आवाज, इतका मोठा येत होता त्याचा. मला वाटलं काहीतरी मोर्चा वगैरे चाललाय का काहीतरी, बघू काय अभियान वगैरे आहे का. खालती आता जेव्हा तो जवळ आला ना तेव्हा ऐकू आला की 4 किलो काहीतरी कांद्यांबद्दल बोलतो होतो. या व्यक्तीचे खुशीचा लेवल आहे ना ब्रश बघून इतका हाय होतो ना की बाप रे, असं वाटतं काय भेटलं हिला. 1 2 3 ब्रश. अँड लेडीज अँड जेंटलमॅन झाले संध्याकाळचे 6 आणि त्यासोबतच 6:30 म्हणजे घरी आली आहे. म्हटलं आज खोलतोय की उद्या खोलतोय. मी म्हणतो तू चावी का नाही घेऊन जा. तेलाचा वास येतोय. मग त्याला तेल लावलंय. सगळं थंडीमुळे लाल झालंय बघ ना. तेल लावलंय. मी जाणार आहे उंदीर घ्यायला, उंदीरचा टॉय घ्यायला. ऐक ना, गोरेगाव स्टेशनला. तू येताना घेऊन यायचे ना मोमोज पाहिजे. दुपारी पण मी जाऊ शकलो असतो, बट एवढंच की भाव्या घरी असते, मी स्कूटीनी जाऊ नाही शकत. भाव्याला कुठे घेऊन गेलो तर दुपारची भाव्या झोपून असते. म्हणूनच पूजा येण्याची मी वाट बघत होतो. म्हणजे पूजा एकदा घरी आली की मग भाव्याला पूजाकडे सोपवून मग मी दुकानात जाऊन आपलं जे काय ते घेऊन येऊ शकतो. बाय द वे पूजा, 60K यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाल्याबद्दल अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. हे अचिव्हमेंट फक्त पूजा, मी किंवा भाव्यापर्यंत सीमित नाहीये फ्रेंड्स. हे अचिव्हमेंट आम्हा सगळ्यांचं आहे. जेवढी पण आपली 60K ची सबस्क्रायबर फॅमिली, हे अचिव्हमेंट गोज टू ऑल. तुमच्याकडून सातत्याने भेटत आलेले फीडबॅक्स कमेंट थ्रू आपण ते आपल्याला हेल्प झालेत अजून आपला व्लॉग्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. हार्टली थँक्स टू ऑल ऑफ यू फ्रेंड्स. तू चहा ठेव, फ्रेश हो आणि मी जाऊन भाव्याला घेऊन जाऊन मोमोज घेऊन येते. आता झालं एवढंच की फ्रेंड, मगाशी मी टीव्हीच्या इथं उभा राहून बोलायचा प्रयत्न केला गपचूप मध्ये की काहीतरी घ्यायला जातोय. तर पूजाने ते ऐकलं तर मला तिला सांगावं लागलं की मी स्वतःसाठी जॅकेट घ्यायला चाललोय आणि हे डिस्क्लोज झालंय
कारण की मी तिला सरप्राईज देणार होतो जॅकेट घेण्याचा, की बघायचं तिचं रिॲक्शन कसं होतं ते. जे की तिला समजलंय तरी आपण नाही थांबायचं, आपण आपलं जॅकेट घेऊन येऊ, बघू तिचं काय रिॲक्शन असणार आहे. कारण की मला पाहिजे, मी ते बघितलंय काहीतरी बाबा. हा नंतरच जाणार आहे, चहा पिल्याच्या नंतरच घेणार आहे. मग चालवतच नको नव्हती, खूप टाइम लागेल परत यायला. पूजा गेली मोमोज आणायला, तोपर्यंत आपण जस्ट चहा ठेवून घेऊ. आणि त्यासोबतच कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने बहावे. तूच खोलून दिलंस ना तिला चॉकलेट? हे आता दिला, पहिल्यावाला मी नव्हतं दिलेलं. कोणी दिलं बेटा? ओपन युअर माउथ. अरे ते प्रेरणानेच दिले बघ. अरे तोंडातून सगळं चॉकलेट बाहेर पडायला लागलंय. घेऊन आली पूजा. कोणते मोमो आहे ते? चिकन फ्राय. जी काल आपली मेन चावी हरवली होती, स्कूटी वगैरे सगळ्या कीज ह्याच्यामध्ये, ती मला या बॉक्सच्या आतमध्ये सापडली. सामान उचलते आणि स्वतःच्या पिटाऱ्यामध्ये आणून टाकते. हाताच्या पाठी असं घडी घालून उभी राहते ना हाताची. इथे एक पिशवी फुटली आहे, परत पुढे पण पिशव्या फुटल्यात आणि पिशवी फोडणारी पोरं तिथं पण आहेत. आणि प्लस आय थिंक टेरेस वरती पण आहेत वाटतं. मला तर एवढीच पडली आहे बाबा की मी जस्ट आता आंघोळ बिंघोळ करून एकदम ड्राय वाय कपडे घालून बाहेर निघावले. माझ्यावरती एकही पिशवी फुटली नाही पाहिजे. नाही आता काय रिॲक्ट करेल माझं मला नाही माहिती. रॅट कुठेच भेटत नाही आपल्याला. माऊस जो पूजाला मला घाबरवायचा आहे, तर पूर्ण लाईन मी मार्केटची शोधून बसलो. आता एकच ठिकाण आहे, ते म्हणजे आपलं स्टेशन साईडला जावं लागेल. तिथे एक चान्स भेटू शकतं, नाहीतर मग आपला प्रँक करायचा जो डिसिजन होता तो फेल जाईल कदाचित. हे जोगेश्वरी स्टेशन, आपण स्टेशनच्या बाहेरच आहोत आणि इथेच ते ग्लास ठोप आहे. या शॉपमध्ये कदाचित भेटेल करून जे आपल्याला खेळणं पाहिजे ते. लेट्स सी आतमध्ये भेटतंय की नाही आहे यांच्याकडे. पण ते बोलतात ते त्यांच्याकडे खरे खरे उंदीर आहेत, त्यांच्या दुकानामध्ये फिरतात ते, तो एखादा पकडून देऊ का? तर म्हटलं राहू द्या, ते तुमच्याकडेच राहू द्या. जस्ट निघता डोक्यात विचार आला की आपण बरेच दिवस नाही का, पूजा पण बोलतीये की टॉईज असतात ना, भाजी म्हणजे भाजी वगैरे असतात, फ्रूट असतात आणि त्याच्यासोबत चाकू, चॉपिंग पॅड वगैरे, तसं काहीतरी बघू या दुकानात. ते तरी आहे का? असलं तर ॲटलिस्ट आपल्याला पूजाला घाबरवता नाही आलं, पण ॲटलिस्ट भावेला खुश तरी करता येते का बघू. त्या टॉईज भेटले तर. बऱ्यापैकी शॉप पूर्ण टॉईजनीच भरलेलं आहे. 240 काय कमी जास्त ना हो. 80 आहे. 310. एक स्लेट आणि हे व्हेजिटेबल्सचा घेतला. तर स्लेटचे आणि व्हेजिटेबल टॉईजचे मिळून झालेत आपले 350. मला वाटतंय ती खेळेल ह्याच्यावरती बसून वगैरे, कारण की ती मोठ्या चेअरवरती पण बसायचा प्रयत्न करते. उंदीर नाहीये, मांजरे बोलतात, पण मांजरीला काही पूजा घाबरणार नाही. अरे हो डरा ना था भाई. सांप चलेगा? छिपकली का हो गया इसके लिए. ही एक चेअर घेतली भाव्यासाठी. आपण ती पण बघत होतो ही वाली, बट ह्याच्यामध्ये कसं आहे, ते पाय थोडेसे हलके वाटतात. ती ह्याच्यावरती टेकून तर बसू शकणार नाही. त्यापेक्षा ही बरी वाटते मला. ही थोडी स्ट्रॉंग पण आहे, म्हणजे पाय जरी भागा जास्ती वाकडी तिकडी झाली तरी पण मग हे पाय तरी बँड नाही होणार लवकर. चेअर 200, स्लेट 130 आणि हे 220. तिघांचे मिळून आपल्याला 550ला पडले रिजनेबल रेटमध्ये. स्टेशनच्या जवळच शॉप आहे, तर सर बोलतात की आपल्याला एकदम कमी ह्याच्यामध्ये दिले रेटमध्ये. थँक्यू. उंदीर तर भेटला नाही, ज्यामुळे आपण पूजाला घाबरवू शकतो. बट ठीक आहे, हे नाही तर ते सही. तसं मोठी जी चेअर आहे आपल्या घरी, त्याच्यावरती बसण्याचा प्रयत्न करते, म्हणून म्हटलं चल तिच्यासाठी छोटी चेअर घेऊ. स्टेशन रोडलाच एक शॉप पडतं आणि हे पण ॲक्च्युली टॉईसच आहे पूर्ण. तर त्यांना विचारलं उंदीर भेटतो का टॉईजमध्ये, तर इथे पण अवेलेबल नाही आहे. तर मला वाटतं त्याच्यासाठी ऑनलाईनच बघावं लागेल उंदीर वगैरे. काय करायचं, आपण जे पण शोधायला निघतो ते भेटतच नाही, दुसऱ्याच गोष्टी भेटतात. जाऊ द्या, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जाऊ आता पटपट घरी आणि बघू भाव्याचं काय रिॲक्शन असणार. भाव्यापेक्षा जास्त भाव्याच्या मम्मीचं काय रिॲक्शन असणार आहे ते बघायचंय. सामान तिला न सांगता घेतलं ना की तिचं असं एकदम चलबिचल होतं. काय घेतलं, कशासाठी घेतलं, बघू आता काय रिॲक्ट करते. त्यासाठी आपण स्टेशन पर्यंत जाऊन आलो. तर फायनली आपल्याला म्हणजे वाटलेलंच की नाहीच भेटणार आहे, ज्यामुळे आपण पूजावरती प्रँक नाही करू शकणार. बट फायनली जाता जाता आपल्याला भेटलाच आणि जस्ट 60 रुपीजमध्ये पडलाय. तर खूप म्हणजे झालं, म्हणजे सक्सेसफुल. आपलं जे पाहिजे होतं मेन, आपण ज्यासाठी बाहेर निघालो होतो ते भेटलं. ते हातातच घेऊन जाईल मी. बस हा जो आपला हत्यार आणला
तो जाणार या बॅग मध्ये, म्हणजे पूजाला दिसायला नको. काय झालं, काय रडतीये? घाबरले ना. घाबरायचं काय झालं? पटकन आले असते. मग काय हळूहळू येऊ का चालत? काहीतरी आणलंय. हे काय तुला काय करायचे? घरात आधीच पसारा कमी आहे का, पसारा वाढवतोय. बाव्यासाठी थोडीशी, बाव्यासाठी काय झालं? कोण काय बोललं माझ्या पोरीला? पिंक कलरची नाही भेटली? नाही नव्हती, ग्रीन कलरची होती, बेंटनची होती. मला ती बार्बी वाली घेतली. त्या दिवशी हेच बघत होती मी. बाबीची व्यायची ती पण काय नाही बेटा, हिले एकदा ह्याच्यामध्ये चॉकलेट दाखवले ती सारखं ते काढून बघते. हात खराब केले यार. खेळू दे रे, खेळू दे. किती खर्च केलास? उद्या व्लॉग बघ समजेल तुला. यार काय नाही, पोरीसाठी काय नाही. अरे पण कशाला ना, हे केलेलाच कशासाठी? पण तोंडात घालून खाणार नाही रे. आता एवढं तरी आहे, तिला शिकू दे रे. व्हेरी गुड. तेव्हा ते काप, ते काप. बस एकदम ऍडजस्ट करून बसवलं. वा वा, छान 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 छान. ते ह्याच्यासाठी चाललंय कारण की आपली भाव्या स्वतःहून खुर्चीमध्ये बसली. खालून बिलून सगळं साफ करून घेतलं. का? सगळी खेळणी होती त्या बेडी, दोन्ही बेडच्या खाली. मला वाटलं तुला जे डाऊट आहे ते भेटलं की काय? उंदीर नसेल रे घरात. अरे सकाळी तुला एक दाखवलं पण हर्ष. जस्ट आत्ताच जेवण झालं माझं आणि पूजाचं नाही, कारण की तिला जेवायचं नाही. वेगळंच असतं पोरींचं बरं का. म्हणजे पूजाबद्दल तरी बोलतो मी. हफ्त्यातून 1-2 दिवस असं येतो की नाही मला कंटाळा आलाय जेवायचा, नाही मी संध्याकाळीच नाश्ता केलाय. मी भांडे धुवून घेता, मी अंथरूण घालून घेतो. 11:15 वाजले. आम्ही भांडे धुवू. मी करते ते, तू यावर. जोरात लागला ना. आता जा भांडी पण घास आणि अंथरूण पण घास. तुझ्या पायावरती पडला होता. ठीक आहे का? आता अंथरूण घालून झालंय आपलं आणि पूजा भांडे धुवून घेतीये. वेळ झाली आता झोपायची फ्रेंड्स. वाजलेत रात्रीचे 12 एक्झॅक्ट. त्यासोबतच आपण पूजा येईल, उशी उचलेल आणि मग आता हे काय रात्रीचं तुला आवडलं बाबू? बबूत टोकरीत पाय टाकून. बाप रे. ही बैद जी ने विभूती दिए है. या आतमध्ये आवाज कसं येतोय ना हे कापल्यासारखा. अच्छा हे ते सँडलचा पण नाही का स्टिकर. पूजा आता जस्ट भाव्यासाठी जेवण बनवते आतमध्ये. झालंच की मग ती येईल, मग आपण गप्पा मारत बसू. मी भरवून टाकतो का मम्मी. आणि तुला पाठ दाबायला सांगितली तर तुझं काय बनतच असत. बस एवढंच. उंदराला मी एवढी नाही घाबरत. उंदराला पण मी काठी घेऊन मारू पण शकेल. बुजी बघ हे. बेटा मम्मा नाही घाबरत, तू घाबरायला लागली. अरे नाही, संध्याकाळी आम्ही गेलो होतो ना मोमोज तेव्हा ती खारू ताई असते माहितीये ना, ती ना इतकी चालत आली. भाव्या घाबरली ना बेटा. ना मी पकडलं तुझे पाय पकडले, पाय पकडले. जा 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 मम्माकडे जा 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 जा. झोपून घ्यायचा बेटा लवकर. तो आहे ना किचन वर ठेव. हा किचन वर ठेव. त्याला बघून रिअल वाला उंदीर येऊन घाबरेल तरी ऍटलीस्ट. अपेक्षित होतं तितकं नाही, बट थोडस तरी पूजा घाबरली आणि थोडस तरी किंचाळली. पूजा थोडस किंचाळलीस. हा ते सडनली बघून तर कोण पण घाबरेल ना. मग सडनलीच बघायचं होतं ना तुला. आणि कोणीतरी मला बोललं की मी नाकामध्ये बोलते कंटिन्युअसली, मला सर्दी असते का. सर्दी आणि खोकला आहे तो माझं जातच नाहीये काही केल्या. तसं नाही, ती नाकात बोलते, ते तिला सर्दी आहे. ॲलर्जी टाईप आहे. प्रेग्नन्सी नंतर पासून असते त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी दिसू लागल्यात. दे खेळा टॉय. कचरा जर का आपण आता खालती फेकायला नसतो आलो तर हे जे कुत्रे सगळे डॉग आहेत
ते आपल्या फ्लोअरवरती येतात आणि फ्लोअरवरती येऊन मग कचऱ्याचा डब्बा उलटा पालटा करून टाकतात. मग तेवढाच म्हणजे कचरा मग पसरून जातो. खालतीच बिल्डिंगच्या मध्ये इथं डस्टबिन दिलेत. आपण त्या डस्टबिनमध्ये कचरा फेकून टाकतो रात्रीचा. तर कचरा टाकलाय फेकून आणि ऑलरेडी एखाद दोन कचऱ्याच्या पिशव्यात ते कुठून तरी आणलंय आणि इथं फाडून टाकलंय. ते सकाळी येतात क्लीनअप करायला. ते सगळे तेव्हा क्लीन करतील. कचरा फेकून आल्यानंतर वेळ आलाय आजचा व्लॉग पूर्ण करण्याचा. भाव्याने 2च का आणलेस तू? ते बैंगन कुठे आहे, मटर कुठे आहे, ते सर्व पण आण ना. कसा वाटला आपला छोटासा प्रँक सक्सेसफुल? तर त्या लेवलला नाही ठरला, थोडासा झाला पण झाला. पूजा थोडीशी तरी घाबरली. कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. जाणून घ्यायला नक्की आवडेल. जर आपल्या ह्यावाल्या व्लॉग वरती एका दिवसात 1K लाईक्स आले तर या वीक मध्येच काहीतरी जरा वेगळा किंवा जरा तरी मोठा लेवलचा अजून एक प्रँक पूजा सोबत आपण करू. का म्हणून प्रत्येक वेळी माझ्यासोबतच फालतूचा प्रँक? मग तू कर. भाव्यासाठी काहीतरी घेऊन आलो बाहेरून. तर भाव्याचं पण काय रिएक्शन होतं तुम्ही बघितलंच त्याच्यावरती. आणि आपल्याला पण बरंच वाटलं कारण की मला पाहिजे ज्या गोष्टी मला नाही भेटल्यात ना लहानपणामध्ये. म्हणजे असं नाही की मला नाही भेटलं म्हणून भाव्याला भेटावं, पण एक लहान पोराला काय काय पाहिजे असतं ते स्टेजमधून मी गेलोय. नाही भेटल्यावरती कसं वाटतं ते, बट भेटल्यावर कसं वाटतं ना ते मला माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरून बघायचं आहे. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. बुज्जी बाय बाय. आज खेळ भालू पडला. भालू पडलं. भालू लय मस्तीखोर झालाय. थकवतो आम्हाला दोघांना. म्हणून बोलतो तिला भाऊ किंवा बहीण पाहिजे म्हणजे खेळत बसते.